मावळ लोकसभेच्या जागेवरून आता महायुतीत तिढा वाढलाय। श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला अजित पवार गटाच्या वतीने विरोध करण्यात आलाय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेपूर्वीच हा विरोध दर्शवण्यात आलाय। बारणेंना उमेदवारी देताना मुख्यमंत्र्यांसह भाजपने विचार करावा असं अजित पवार गटाचे सुनील शेळके यांनी आता विरोध केलाय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मावळ लोकसभेत सभा घेत आहेत। एका अर्थाने ते विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंच्या प्रचाराचा शुभारंभच करतायत। असं असलं तरी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध दर्शवलाय। अजित पवारांचे पुत्र पार्थसाठी शेळके हा आग्रह करतायत अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे। तर शेळके सुद्धा पार्थ पवारांच्या चर्चांना स्पष्टपणे नाकारत नाहीत। दादा म्हणतील तसं असं म्हणत शेळके खासदार बारणेंना यांनी सूचक इशारा दिलाय। बारणेंना उमेदवारी देऊन तुम्ही जनतेला गृहीत धरताय का असे प्रश्न उपस्थित करत बारणेंना उमेदवारी देताना मुख्यमंत्र्यांसह भाजपने विचार करावा असं म्हणत शेळकेंनी बारणेंना उमेदवारी न देण्याचा थेट इशारा दिला। त्यामुळे आगामी काळात मावळ लोकसभा मतदारसंघात या जागा वाटपावरून उमेदवारीवरून नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी जो कोणी येईल त्या व्यक्तीचा फक्त प्रचार करायचा आणि त्यानंतर कामांच्या बाबतीत पुढलं जर त्याच्यातून सकारात्मकता नसेल, प्रश्न सुटत नसतील तर आपल्याला विचार करावा लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना जनतेला गृहीत न धरता आपण योग्य तो विचार करावा हीच आमची मागणी राहणार आहे। उद्याच्या काळामध्ये मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी याकरता देखील आम्ही ठामपणाने आमची बाजू मांडण्याचं काम करणार। मी व्यक्तिगत स्वरूपामध्ये कुणावर टीका टिप्पणी करणार नाही। आपण हॅट्रिक करणार 100% 2024चा निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की आप्पा बारणेची हॅट्रिक झाली। अजितदादांनी जर आग्रह धरला मावळच्या जागेसाठी पार्थ पवारसाठी तर आपण जागा सोडणार काय? का मतदारसंघाच्या बाबतीमध्ये या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्राचे वरिष्ठ नेते, राज्याचे वरिष्ठ नेते, शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांनी निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये मी अधिक बोलणं उचित ठरणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।